हाय फ्रेंड्स, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की देवीसाठी वस्त्र कसे परिधान करायचे किंवा कोणते आहेत. तर बघा मैत्रिणींनो, आता नवरात्र येते, तर नवरात्रामध्ये आपण घट वगैरे बसवतो, तर देवीचा कळस पण आपण भरत असतो. तर आता खूप नवीन नवीन निघालेले आहेत देवीचे वस्त्र वगैरे. तर तसंच मी एक वस्त्र तयार केलेलं आहे, बघू शकतात. याचा लूक थोडा वेगळा दिलेला आहे. मी याला महालक्ष्मीचं जे वस्त्र आहे ना त्याचा लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे वस्त्र लावल्यानंतर महालक्ष्मीची जी साडी असते परिधान केलेली, तसा लूक आपल्या कळसाला येऊ शकतो. तर बघू शकतात, हे वस्त्र आहे तयार केलेलं आणि त्याच्यासोबत एक ओढणी पण आहे. तर वेगवेगळे याच्यात असतात. एक लेहंगा पॅटर्नमध्ये येतं, जसं आपल्याला प्लेटा वगैरे टाकलेले असतात ना, एक ते पॅटर्न येतं लेहंगा पॅटर्न, आणि हे एक महालक्ष्मी पॅटर्न आहे. आता सध्या हे पॅटर्न खूप जास्त चाललेलं आहे मैत्रिणींनो. तर मी आता तुम्हाला याचा आधी मेजरमेंट दाखवते की हे किती बाय कितीचं आहे. सहसा याची साईज ही स्टँडर्ड साईज आहे. 12, 13, 14 अशा साईज असतात. जर कोणाचा कळस मोठा असेल तर तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकतात. आता मी तुम्हाला याची साईज दाखवते. हे रुंदीला होतं 14 इंच आणि लांबीला आहे हे 9 इंच. साधारण एवढी साईज ही सफिशियंट आहे. पण जर कोणाला कस्टमाइज करायचं असेल, यापेक्षा जर मोठं पाहिजे असेल, तर तुम्हाला तसं पण करून मिळेल. आता मी इथं ओढणीची साईज दाखवते तुम्हाला. ओढणीची पण साईज खूप लहान नाही आहे, मस्त छान मोठी साईज दिलेली आहे. त्याची बघा रुंदी आहे पूर्ण 18.5 इंच आणि 4 इंच, 18 बाय 4 असं आपलं ओढणीचं माप असणार आहे. आणि वस्त्र जे आहे आपलं साडीचं ते असणार आहे 14 बाय 9. आता बघा, मी इथे एक तांब्या घेतलेला आहे. माझ्याकडे जो तांब्या आहे ना तांब्याचा, तो तांब्या घेतला आहे. मी त्याची हाईट मोजते. आता त्याची हाईट आहे फक्त 4.5 इंच आणि आपलं वस्त्र आहे हे 9 इंच. पण आपण कसं आहे हायटेड ठेवतो थोडंसं. मग आता मी काय करते त्याला, आता तुम्हाला मी वस्त्र परिधान करून दाखवते. आपण जे कळस मांडतो त्या कळसाला वस्त्र कसं परिधान करायचं आणि परिधान केल्यानंतर कसं दिसतं, तर ते इथं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर बघा, अगदी सिंपल आहे. नॉट आहे, ती नॉट फक्त मागे आपल्याला बांधायची आहे. बघू शकतात तुम्ही, खूप छान लूक येतो मैत्रिणींनो. फक्त कळस मांडतो आपण, कळस मांडल्यानंतर जर आपण ही साडी परिधान केली ना, तर अगदी इतकं सुंदर लूक येतं. आता मी याला थोडंसं उंच करण्यासाठी जो माझ्याकडे धाग्यांचा डबा आहे तो मी ठेवते. त्याच्यावर मी तांब्या ठेवलेला आहे आणि तांब्यावर नारळ ठेवलेला आहे. असा कळस आपला मांडला गेला आहे. आणि बघा, आता तो मी बरोबर त्याची हाईट आलेली आहे. किती सुंदर दिसतंय बघा मैत्रिणींनो, खूप छान लूक येतो. आणि कळस तर आपण मांडतच असतो प्रत्येक ठिकाणी. आता नवरात्र येते, नंतर आपली दिवाळी येईल, दिवाळीमध्ये पण आपण कळस मांडतो. त्यानंतर मार्गशीर्ष महिना येईल, मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण आपण कळस मांडत असतो. तर अशा पद्धतीचं वस्त्र जर तुम्ही देवीला घातलं तर खूप सुंदर लूक येतो देवीला. आता बघा, ओढणी तुम्ही तुमच्या याच्यानुसार टाकू शकता. तुम्हाला जर दोघी पल्लू पुढे घ्यायचे असेल तर तुम्ही पुढून पण टाकू शकतात. जर तुम्हाला साडीचा लूक पूर्ण दिसायचा असेल तर तुम्ही असं मागून पण तिला टाकू शकतात ओढणी. आता हे तुमच्या हिशोबाने. आता एक ही पण पद्धत आहे. आता ही ज्याची त्याची चॉईस आहे, तुम्हाला कसं ओढणी टाकायची आहे ती. पण खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो, एक नवीनच लूक येतो. जर तुम्हाला हे वस्त्र आवडत असेल आणि ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर टाकलेला आहे. त्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे. ह्या वस्त्राची प्राईस फक्त 200 रुपये, फ्री शिपिंग असणार आहे. तर पटकन बुकिंग करायची मैत्रिणींनो, ज्यांना घ्यायची त्यांनी. खरंच खूप छान आहे. आणि मी बघा, क्वालिटी पण चांगलीच वापरली. मी ओढणीमध्ये पण अस्तर वापरलेलं आहे आणि जे वस्त्र आहे खाली त्याच्यात पण मी कॉटनचं अस्तर वापरलेलं आहे. अस्तर पण चांगल्याच क्वालिटीचं आहे. बघू शकतात किती सुंदर लूक दिसतोय. जर घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला मेसेज करा. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा वस्त्र कसं झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो. एकदा नक्की घ्या आणि आपल्या देवीला छान असं मस्त मेकअप करून सजवा. खरंच छान वाटतं मैत्रिणींनो. बघू शकतात किती सुंदर वाटतं आहे. याच्यामध्ये नेक्स्ट पॅटर्न आहे ना, ते मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओला. ते लेहेंगा पॅटर्न आहे, तर ते पण दाखवेल मी. बघू शकतात किती सुंदर लूक वाटतो आहे. खूप छान आहे मैत्रिणींनो. एकदा नक्की घ्या आणि आपल्या देवीला छान असं सजवा आणि मेकअप करा. सो नक्कीच आवडलं असेल अशी आशा करते. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.